श्रावणात ना भरपूर गावठी भाजी येयल्ल्यो आसात. आज मी आणलंय लाल माटाचो रोव. जरा मोठो असा तो, पण कोवळो म्हणून घेऊन येयलोय. स्वच्छ धुतलंय. गावठी असत ह्यो भाजयो. बारीक चिरून घेतलंय. त्याच्या अगोदर चण्याची डाळ भिजत ठेवले. चण्याच्या डाळीत ना रोव घालून जर केलास तर अप्रतिम चव येता. अशी करून बघा. कुकरच्या भांड्यात घेतलं चण्याची डाळ बारीक चिरून, रोव बारीक चिरून, कांदो, हळद, गरम मसालो, चवीपुरता मीठ, 2 कोकमा, गुळाचो 1 तुकडो छोटोसो, पाणी घातलं धगधगीत जरा आणि 4 शिट्यो काढून घेतलं. म्हणजे सम शिजान येता. तुमका घोटूक होई तर ती घोटून घ्यावा, पण घोटूची काय गरज नाही. कोवळी असल्या कारणान मस्त शिजतं. त्याच्यानंतर एक कढई घेतलं, त्याच्यात घातलंय तेल, बारीक चिरून लसूण आणि रोव ना ठसठशीत रोवाची फोडणी दिलंय. म्हणजे इतको सुगंध भारी येता ना. ह्याच्याबरोबर भात किंवा भाकरी एकदम भारी लागतं. जरा उकळी इल्यावर 1 चमचो कांद्या खोबऱ्याचा वाटप घातलं आणि मस्त गदगदीत उकळी काढायची. अशी रोवाची भाजी करा, खावा. आवडतली. नाही आवडल्या चॅनल सबस्क्राईब करा.